नॅशनल अवॉर्ड विनर गिरीश कुलकर्णी ज्याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा जाऊन द्या ना बाळासाहेब. ज्यांच्या संगीताचं सगळ्यांना याड लागलंय ते अजय अतुल पहिल्यांदाच झालेत निर्माते. सिनेमा जोरदार वाजवायला झी स्टुडिओ सुद्धा आहे. जोडीला एकापेक्षा एक कलाकारांची टीम आहे. आणि असं सगळं असून सुद्धा जाऊन द्या ना बाळासाहेब हा सिनेमा का फसला यावर मराठी इंडस्ट्रीमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. म्हणजे ही ब्रेकिंग न्यूज आहे. रंग दे बसंतीसारख्या सिनेमांमध्ये आपण जे पाहिलेलं आहे तेच थोड्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न लेखक, दिग्दर्शक, प्रमुख अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी केलेला आहे. कॉलेजची उडाणटप्पू मुलं कशी बदलतात, त्यांना सामाजिक भान कसं येतं हे आपण रंग दे बसंतीमध्ये पाहिलं होतं. त्याच प्रकारचं कन्व्हर्जन बाळासाहेबमध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. नाही पण कशा करताय हे सगळं, कशासाठी? आत्मशोधासाठी नाना. महाराष्ट्र राज्यामध्ये अशी अनेक छोटी छोटी शहरं आहेत किंवा गावं आहेत तिथे राजकीय घराण्यांमधील तरुण पिढीचा नुसता धांगडधिंगा सुरू आहे. बापजाद्यांनी बक्कळ कमावून ठेवलंय, त्यामुळे घर बसल्या सगळं मिळतंय आणि त्यामुळेच आपल्या आसपास नेमकं काय घडतंय याचा विचार करायची त्यांना गरजच वाटत नाही. अशाच एका गावातला बाळासाहेब होर्डिंगबाजीमध्ये, व्यसनांमध्ये आणि तमाशाबारीमध्ये दंग असलेला. या अशा बाळासाहेबला वठणीवर आणण्यासाठी निमित्त ठरतं ते प्रायोगिक रंगभूमीचं. म्हणजे गावातलं रांगडेपण आणि आधुनिक नाट्य चळवळ यांचा संगम. ही आयडिया कागदावर जेवढी सॉलिड वाटते तेवढी सिनेमात वाटत नाही. सिनेमाची सुरुवात चांगली होते. म्हणजे गरसोळी गावातले जे नमुने आहेत ना ते तुमचं मस्त मनोरंजन करतात. पण त्यातली मुख्य गोष्ट जी काही आहे, त्याची जी काही नवीन मांडणी आहे ती प्रेक्षकांना सोबत घेणारी नाही, त्यांना कन्व्हिन्स करू शकेल अशीही नाही. नवीन मांडणी करायच्या नादात हाती काही लागत नाही, हीच या सिनेमाची खरी शोकांतिका आहे. गिरीश आणि उमेश कुलकर्णी यांच्या वळू असेल, देऊळ असेल, हायवे असेल या सिनेमांमध्ये जी आशयाची व्यापकता दिसायची तीच इथे गायब झाली. या सिनेमात फोकस हा फक्त गिरीशच्या कॅरेक्टरवर आहे आणि तीच सिनेमाची मर्यादा सुद्धा झाली आहे. गिरीश शिवाय मराठीमधले नावाजलेले कलाकार यामध्ये आहेत, पण त्यामध्ये लक्ष वेधून घेतलंय ते किशोर चौगुले आणि श्रीकांत यादव यांनी. म्हणजे सहज सुंदर अभिनयाची खरंच कमाल केली आहे. अजय अतुल यांचं पार्श्वसंगीत काही ठिकाणी उगाच लाऊड आहे आणि गाणी मध्येच घुसडल्यासारखी झालेली आहेत. जाऊन द्या ना गिरीश साहेब, आता उमेश बरोबर पुढच्या सिनेमाचा दणका उडवून द्या. अहो आम्ही इथे खोळंबून राहिलोय ना. म्हणजे प्रेक्षक म्हणून आपण शेवटी एवढीच अपेक्षा करू शकतो. जाऊन द्या ना बाळासाहेबला मी देतोय 2 स्टार्स. तुम्ही हे फिल्म कंपॅनियन चॅनल आहे ना नक्की सबस्क्राईब करा, कारण यावर तुम्हाला बघायला मिळतील हिंदी आणि इंग्लिश सिनेमांचे रिव्ह्यूज आणि इंटरव्ह्यूज. आणि तुम्हाला मराठीमधून रिव्ह्यूज आणि इंटरव्ह्यूज बघायचे असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा अद्भुत चॅनल आणि त्यावर बघा पॉपकॉर्न पे चर्चा.